जी बातमी आहे, पवना धरण तब्बल 95% भरलंय। पुढील वर्षापर्यंतच्या पाण्याची सोय निश्चित आहे। मावळमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा। महत्वाची बातमी, अमित ठाकरेंनी बैठक बोलावलेली आहे। विद्यार्थी सेनेची ही बैठक आहे। प्रभादेवी रवींद्र नाट्य मंदिराच्या सभागृहात या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 26 जुलैच्या मुंबईतल्या मोर्चा संदर्भात या बैठकीत चर्चेची चिन्ह आहेत। तिथं ठाण्यात महापालिकेत सभापती निवडीच्या हालचालींना चांगलाच वेग आहे। प्रभाग समितींच्या निवडणुकांकरता प्रशासनाकडून कोकण आयुक्तांना पत्र आहे। ऑगस्ट महिन्यात 9 प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे। कोल्हापूरमध्ये धरणा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आहे। हा पावसाचा जोर आता धरण पाणलोट क्षेत्रातून ओसरतोय। राधानगरी धरणात 78% पाणीसाठा आहे, तर तुळशी धरणात 70%। नागपूरमधल्या धरणांमध्ये 57% पाणीसाठा आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत घट आहे। खरीप हंगामातील सिंचनाच्या पाणी उपलब्धतेत चिंता व्यक्त आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।